नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देत आहोत मराठ्यांची चौथी राजधानी असलेला सातारा येथे स्थित असलेला किल्ले अजिंक्यतारा। आपल्याला प्रथमतः लागते ते गडाचे मुख्य असे पश्चिम मुखी प्रवेशद्वार। गडाला अजून एक प्रवेशद्वार आहे, ते दक्षिण बाजूला आहे, ते दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे। या मुख्य अशा प्रवेशद्वारावरती वेगवेगळी शिल्प कोरण्यात आली आहेत आणि तुम्ही पाहू शकता या दरवाजाची भव्यता। महादरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा सुंदर असा पायरी मार्ग लागतो। तिथून थोडेसे पुढे आल्यानंतर लागतो आपल्याला तो गडाचा दुसरा असा दरवाजा। गडामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमतः आपल्याला लागते श्री महादेवाचे मंदिर व अगदी त्याच्या बाजूला लागते श्री हनुमंतरायाचे एक मंदिर। पुढे आल्यानंतर आपल्याला लागते ते आकाशवाणीचे केंद्र आणि त्याच्या अगदी बाजूला लागतो तो हा चुन्याचा घाणा। हे जे बांधकाम दिसते हे महाराणी ताराबाई राणी सरकार यांचा इथे राजवाडा होता, त्याचे काही अवशेष शिल्लक आहे। हा बहुधा राजवाडा दुमजली असावा किंवा त्याही पेक्षा मोठा असावा। महाराणी ताराराणी साहेब या इथूनच स्वराज्याचा राज्यकारभार चालवायच्या। ह्या किल्ल्याला सप्तर्षीचा किल्ला आणि सातारचा किल्ला असे म्हटले जाते। सातारचा किल्ला म्हणजेच अजिंक्यतारा ही स्वराज्याची चौथी राजधानी। पहिली राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी राजधानी अजिंक्यतारा। हा किल्ला शिलाहार वंशातला दुसरा राजा भोज यांनी इसवी सन 1190 मध्ये बांधला। पुढे हा किल्ला बहमनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला।
इसवी सन 1850 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांद बीबी हिला किश्वर खान याने कैद करून ठेवले होते. या किल्ल्याचा उपयोग 17व्या शतकापर्यंत जेल म्हणून केला गेला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. महाराजांच्या कालखंडात अजिंक्य ताराचे किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील होते. कर्नाटक मोहिमेच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज 2 महिने ह्या किल्ल्यावर वास्तव्यास होते. इसवी सन 1700 ते 1706 दरम्यान हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. मुघलांच्या काळात ह्या किल्ल्याला अजमारा असे नाव ठेवण्यात आले होते. पुढे महाराणी ताराबाई यांनी हा किल्ला मुघलांकडून परत मिळविला आणि त्याचे नाव अजिंक्य तारा असे ठेवले. महाराणी ताराराणी महासाहेब यांच्या राजवाड्याच्या अगदी समोरासमोर इथे एक टंकसाळ म्हणजे त्या काळी स्वराज्याचे चलन म्हणजे नाणी बनवण्याचा कारखाना लागतो. त्याच्या थोडस पुढे आल्यानंतर ही सुंदर अशी वास्तू पाहू शकता. त्याच्या आतमध्ये हा पाणी साठवण्याचा स्रोत असावा, नाहीतर धान्य साठवण्याची जागा असावी. राजवाड्यापासून थोडेसे पुढे आल्यानंतर इथे आपल्याला श्री शंभू महादेवाचे एक सुंदर असे मंदिर लागते. हा गडावरील महाकाय असा वटवृक्ष हजारो आठवणीचा साक्षीदार अगदी दिमाखात उभा आहे. किल्ले अजिंक्य तारावरून दिसणारा हाच तो बोर्ड नामफलक जो की दूरवरून दिसतो. किल्ले अजिंक्य तारा त्याच्याच पाठीमागे मंगळादेवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या देवीच्या नावावरून या बुरुजाला नाव पडले मंगळाई बुरुज. गडावरील धान्य कोठारे.
मराठ्यांची शेवटची आणि चौथी राजधानी जे की अजिंक्यतारा, किल्ले अजिंक्यतारा ही सातारा येथे महाराणी ताराराणी यांनी वसवली. तर आपण गडामध्ये प्रवेश करते वेळी मुख्य असा प्रवेशद्वार गडाचा त्या बाजूला आणि गडाचा मुख्य असा दुसरा हा प्रवेशद्वार, तिथून एक पाऊल वाट आहे, तिथून वरती आल्यानंतर हा मुख्य असा दुसरा प्रवेशद्वार लागतो. त्याची रचना तुम्ही पाहू शकता. हा गडाचा दक्षिणमुखी दरवाजा आहे. मंडळी, गडाच्या पाठीमागील बाजूनी एक पाऊलवाट आहे. पाऊलवाटेने आल्यानंतर आपल्याला गडाचा दुसरा असा महादरवाजा लागतो. त्या दुसऱ्या अशा महादरवाजातून एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर हा परत दुसरा असा महादरवाजा लागतो आणि याची पूर्णतः घडण हे अतिशय सुस्थितीत आणि व्यवस्थित आहे. तुम्ही पाहू शकता. फक्त याचा दरवाजा हा नवीन बसवण्यात आला असेल. आता हळूहळू पावसाचा जोर वाढत चाललाय आणि आता सायंकाळचे जवळजवळ 6 वाजलेत. त्याची चादर आता पूर्णतः गडाने वेढली गेली आहे आणि इथे एक छोटाखानी तलाव आहे. त्या तलावात एक श्री शंभू महादेवाचे अजून एक मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. अशा तऱ्हेने मी आजचा आपला प्रवास इथेच थांबवतो.